नमस्कार, मी डॉक्टर अभिषेक राजेंद्र परब. माझ्या गोव्याच्या भूमीत या मराठी चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण इथे आलो आहोत केळबाई मंदिराजवळ. केळबाई मंदिराहून अवघ्या 2 किलोमीटरच्या अंतरावर बसलेलं, निसर्गाच्या मनमोहक कुशीत विसावलेलं, देवाच्या वरदानाचा स्पर्श लाभलेलं एक रम्य ठिकाण गोठण. गोठणच्या मोकळ्या माळ रानावर वसलेलं हे श्रीकृष्णाचं देऊळ जणू निसर्गाच्या प्रेमात न्हालेलं एक पवित्र स्थान आहे. देवळाच्या बाजूला उभा असलेला प्राचीन पिंपळ आपल्या विस्तीर्ण फांद्याने देऊळ सावलीत ठेवतो. मातीचा कच्चा रस्ता, हा रस्ता फक्त प्रवासासाठी नाही तर जणू एक आध्यात्मिक अनुभवासाठी तयार आहे. या वाटेवर पावलोपावली निसर्गाशी संवाद साधल्यासारखं वाटतं. प्रत्येक वळण नवा रंग दाखवतं, नवा गंध उधळतं आणि हळूहळू गोठणच्या पवित्रतेकडे नेणारं दर्शन घडवतं. श्रीकृष्णाच्या मंदिरात पाय ठेवताच जणू एका वेगळ्या जगात प्रवेश केल्याचा भास होतो. आतमध्ये निळाईने न्हालेली श्रीकृष्णाची मूर्ती नजरेत भरते. त्यांच्या चेहऱ्यावरचं हलकसं पण मनाला भिडणारं गोड हास्य पाहून हृदय भक्तीने भरून येतं. त्या मूर्तीचे मागे उभी असलेली गाय जणू गोकुळातील कृष्णाच्या बाललीलाची आठवण करून देते. तिच्या डोळ्यातही भक्तीचं आणि मायेचं गहिरं भाव दाटलेलं जाणवतं. देवळाचं साधं पण मनाला भिडणारं सौंदर्य आणि भोवतालच्या निसर्गाचा ताजेपणा एक अद्भुत अनुभव देतं. श्रीकृष्णाच्या पवित्र स्थानात जणू एक गूढ ओढ आहे. इथे आल्यावर आपलं मन स्थिर होतं आणि त्याच्या पवित्र भक्ती रसात आपल्या हृदयाचं ठाव घेतं. गोठणीमधल्या गोठणेश्वराच्या पूजेला अवधी असल्यामुळे मी गोठणीतल्या जंगलाची सफर केली. त्यामध्ये अनेक पशुपक्षी, कीटकं यांचं साम्राज्य बघायला मिळालं. गोठणच्या माळरानावर निसर्गाच्या हृदयातून झरत असलेला एक शुद्ध स्वच्छ झरा आहे. जणू मातीतून उमललेला, हिरव्या वनराईतून वाहणारा हा झरा गावासाठी अमृतधारा आहे. पक्ष्यांचा किलबिलाट आणि त्या पाण्याचा मंद गूढ असा आवाज, या साऱ्यात झऱ्याचं एक वेगळंच सौंदर्य आहे. त्या प्रत्येक धारेत गोठणच्या पवित्र भूमीचा स्पर्श आहे आणि म्हणूनच त्या झऱ्यात गावकऱ्यांची श्रद्धा गहिरा भाव धरून असते. गोठणीमधील हा निर्मळ झरा पावसाच्या दिवसात अधिक प्रवाही व गतिमान असतो. माझे नाव रघुनाथ काशीनाथ नाईक. हा हांगासरलो स्थानिक. एक गोठण म्हणजे आमची खूप वर्सां, कितलीशी वर्सां जाली परंपरा गोठण म्हणून घालता आमी.
राखण्याचो देव म्हणटा हांगा श्री कृष्णाची व्हडले देवूळ आसा. थंय आमचे सगळे गांवाचे लोक एक वर्षान हांगासर गोठणीक येता आणि कितलेशे लोक साधारण 5,000 लोक हांगा जेवण 5,000 लोकांचे जेवण करता आणि आमी मोठ्या प्रमाणात हांगा सत्यनारायणाची पुजा करून मोठ्या प्रमाणात हांगा गोठणीचो उत्सव साजरो करता. सबंद गोंयभर प्रसिद्ध आसा आमची गोठण हांगासर आणि सगळे मिनिस्टराच्या पोतान हांगासर देवाक ह्या दिसा भेट दिवपाक येता आणि अजून पर्यंत आमची मोठ्या प्रमाणात ही गोठण चालू आसा आणि अशीच हेच्या फुडें सुद्धा चालू रावतली. देव बरें करूं. हे आमची वर्साची ही गोठण आसता ती आमी सगळी सकाळी फुडें सगळी बायलां येवन आमी हात बाल लावन सगळे हांगा हे जेवणाचे अरेंजमेंट करता. हो दिसभर कार्यक्रम आमचो आसता. रात पासून असो लोक आमचो भरपूर हांगा भावीक लोक जावं कोणी भायलो लोक भितरलो लोक आसा येता हांगासर आनी सगळो लोक महाप्रसाद घेवन हांगा देवीचे जे सत्यनारायणाची पुजा बांदता ती आमचे बरे भाशेन सगळे आमचो प्रोग्राम बरो दिवसभर आमचो हे वयता आणि कसलेच हे ना. आणि एक गाय आसता सकाळ आमी हाडटा तेका तेजी गन फूल घालून बरी पुजा करता तेका एक नैवेद्य म्हणून आमचो दिता हे तेका दिता. बायलां येवन सगळी कपलाक लावन हे करून तेका हे करता आणि बरे हे दिसभर आमचो असोच प्रोग्राम आमी वर्साचे आमची अशीच हे बरे भाशेन हे करता. सगळो हात भर लावन भावीक लोक सगळो येवन सगळे व्यवस्थित हे करता. महाप्रसादाचा उत्सव म्हणजे फक्त एक धार्मिक विधी नाही, तो आहे गावाच्या एकात्मतेचा, समर्पणाचा आणि सामूहिक भक्तीचा सण. या उत्सवाचा आत्मा म्हणजे गावातील सुहासिनी महिला. त्यांच्या योगदानाशिवाय महाप्रसादाची पूर्णता अशक्यच. त्यांच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता आणि डोळ्यातली उत्सुकता जणू त्या कृष्णासाठी स्वतःचा जीव ओतून काम करत आहे असं वाटतं. महाप्रसादाच्या तयारीत चूल पेटवून रोट्या लावणं, शिजवणं, भाजी भाकरीचं वरण शिजवणं सगळं अधिक मनपूर्वक व प्रेमानं केलं जातं. त्यांच्या हातून तयार झालेल्या पदार्थामध्ये फक्त चव नसते तर त्यात श्रद्धा, भक्ती व त्यागाची गोडी मिसळलेली असते. इथं सुहासिनी महिलांच्या हाताने चवदार पदार्थ तयार होतात. तिथं पुरुषांचा सहभाग ही तयारी अधिक सुसूत्र आणि भव्य बनवते. पुरुष वर्गांच्या खांद्यावर अनेक जबाबदाऱ्या असतात. सकाळच्या थंडगार गारव्यात लाकूड फाटा जमा करणे, चूल पेटवण्यासाठी आवराआवर करणे आणि मोठमोठ्या पातेल्यामधील अन्न शिजवण्याची जबाबदारी ते मनोभावे पार पाडतात. नमस्कार. तुमचं? नमस्कार. शिवराम वासुदेव वजे. ह्या आता श्रीकृष्णाची जी गोठण आहे या गोठणीबद्दल काही धार्मिक पौराणिक काही संदर्भ आहे का, त्याविषयी काय सांगा? गोठण, गो म्हणजे गाय, ठाण म्हणजे बसणे. गोठण म्हणजे ज्या ठिकाणी गुरं बसतात अशी जागा, त्या ठिकाणी गुराची दुपारच्या वेळेला एकत्रित बसायचे आणि जे काही आपल्याबरोबर आलेली सिदोरी ती खायची, गुरत बसायची. कालांतरानं कसं होतं की एखाद्या ठिकाणी आपण बसतो तर ईश्वराचं नामस्मरण करावं किंवा अशी जी काही त्या मनात सद्बुद्धी येते त्यानुसार सगळ्यात स्वस्त मस्त म्हणतात तसं आणि कुठेही कधीही केलं जाणार प्रयत्न त्यांना त्याला ह्याचं वेळा काळाचं बंधन नाही. फक्त म्हणतात की संध्याकाळी गायी गोठ्यात येतात अशा वेळी करावं, म्हणजे एक गोठाच आहे, विश्रांती स्थान आहे, त्या ठिकाणी हे सत्यनारायणाच्या व्रताला सुरुवात केली. आणि काही पारंपरिक याचे स्वरूप? पारंपरिक म्हणजे कृष्ण गोपाळ कृष्ण गुरं राखणारा, त्या दृष्टीनं करणं काय म्हणजे कृष्णाची सेवा, कृष्णाची सेवा म्हणजे गायीची सेवा, गायी सेवा कृष्णाची सेवा ही सत्यनारायण व्रतरूपाने होते. धन्यवाद.
सण उत्सवासाठी गोठण प्रसिद्ध आहे. मयेचे रहिवासी परंपरागत विधी आणि संस्कार आनंदाने साजरे करतात. प्रत्येक सणामध्ये एक ऊर्जेचा आविष्कार असतो. जुन्या परंपरेला नव्या दोषात साजरं केल्यामुळे इथल्या माणसातून एक खास ऊर्जा फुललेली दिसते. शरण्ये नारायण मुदे कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः गोविंदाय नमो नमः गोविंदाय नमो नमः. सत्यनारायण महापूजा त्याचप्रमाणे इथं अन्नदान अशा प्रकारे जे काही केलं जातं या करून भगवंता या ठिकाणी या बालगोबा मंडळींच्या चरणाकडे यथामाचे सगळ्यापासून आतापर्यंत जे काही व्रतरूपान सभा केले अन्नदान करणारे गोस्थानानं व्यवस्थित भगवंता घडावं, संपूर्ण कुटुंबाचा उत्कर्ष व्हावा, संपूर्ण गावाचा उत्कर्ष व्हावा, जीवनात शिकण्याचा विद्याप्रत्व व्हाय, जो गोसाची तसा संकटाचा क्लेशाचा दोषाचा जो काही पर्व भगवंत उतरून धरून या गावाच्या लोकांना सगळ्यांना उत्तम आयुष्य आरोग्य अन्न वस्त्र प्राप्त होऊन संपूर्ण कुटुंबात संपूर्ण गावाचं कल्याण होईल असा त्याचा आशीर्वाद प्राप्त दे. सर्वत्र कल्याण कर, रक्षण कर, राखण कर, सांभाळ कर, यक्षण कर. ओम हर महादेव शंभो गोपाल कृष्ण भगवान की जय. गोठणच्या पवित्र वातावरणात गोमातेचं पूजन हा केवळ विधी नाही, तर ती मानवाने निसर्गाशी बांधलेल्या नात्याची जाणीव आहे. पारंपरिक पद्धतीने गोमातेच्या अंगावर हळद कुंकू लावण्याचा क्षण तिच्या मातृत्वाचा गौरव करण्याचा असतो. गळ्यात फुलांचा हार टाकताना जणू ती केवळ एक प्राणी नसून गावच्या कुटुंबाची माय आहे हे अधोरेखित होतं. त्या हाराच्या प्रत्येक फुलातून तिच्या प्रति कृतज्ञतेची भावना दिसते. केळ्याच्या पानावर तिला अर्पण केलं जाणारा गोभोजन म्हणजे श्रद्धा आणि मायेचा अभिव्यक्तीचा परमोच्च क्षण असतो. हा विधी फक्त एक परंपरा नाही, तर माणसानं निसर्गाला दिलेलं अभिवादन आहे. गोमातेच्या पूजेमुळे मानवाची निसर्गाशी असलेली नाळ अधिक घट्ट होते. या क्षणातून निसर्गाच्या संतुलनाचा एक महत्वाचा संदेश देते आणि गोमाता गावच्या सृष्टीचक्राचा केंद्रबिंदू बनते. मग दुपारी लागतो तो गाव जेवणाचा सुगंध. ताजे अन्न, मायेने वाढलेल्या घासात एक वेगळीच आत्मीयता आहे. त्या घासातला सुगंध, चवीतला गोडवा आणि मायेच्या स्पर्शात तयार झालेलं अन्न जेवून मन तृप्त होतं. गोठणच्या मोकळ्या आभाळात दुपारच्या वेळेस रंगीत पतंगाने जणू उत्सव साजरा केलेला असतो. पतंगाच्या लाटावर उडणाऱ्या त्या घडत सोनेरी उन्हाच्या किरणातून एक अनोखा खेळ साकारतो. प्रत्येक पतंग जणू त्या आकाशाशी संवाद साधत असतो. त्याच्यावर लिहिलेली स्वप्न उंच उडत असतात. लहान मोठ्यांच्या चेहऱ्यावरचं हसू आणि डोळ्यातला उत्साह पाहून जणू निसर्गही त्यांच्या आनंदात सामील होतो. गोठणहून निघताना पावले जड होतात. गोठण हे केवळ गाव नाही, तर आपल्या भावविश्वातलं एक अमूल्य स्थान आहे. इथल्या आठवणी, इथला जिव्हाळा आपल्याला परत परत इथे येण्याची ओढ लावते. अशाच खास अद्वितीय ठिकाणाची सफर घडवण्यासाठी माझ्या गोव्याच्या भूमीत या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तिथे प्रत्येक सफर तुम्हाला नवी अनुभूती, हृदयाला भिडणारे क्षण आणि जीवनाकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन देईल. नवीन अनुभवासाठी माझ्या गोव्याच्या भूमीत या चॅनलला सबस्क्राईब, शेअर, लाईक करा. धन्यवाद.